चला मुलांनो, परत स्वागत आहे. ऑनलाईन सुरक्षिततेवर चर्चा झाल्यावर आता आपण एक मजेशीर गोष्ट शिकणार आहोत. डिजिटल शब्दसंग्रह. तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे? हे संगणक आणि फोनसाठी विशेष शब्द असतात का? हो, अगदी बरोबर. जसं आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांचे किंवा वस्तूंचे शब्द माहिती असतात ना, तसं डिजिटल जगात त्याचे स्वतःचे शब्दसंग्रह असतात. चला आपण काही महत्त्वाचे शब्द शिकूया. सर्वप्रथम वायफाय. तुम्हाला माहिती आहे का हे काय असतं? हेच आपल्याला इंटरनेट मिळवून देतं, बरोबर? हो, अगदी बरोबर. वायफाय म्हणजे तुमचे डिव्हाइस इंटरनेटशी वायरलेस कनेक्ट होण्यासाठीची एक पद्धत. यानंतर डाउनलोड आणि अपलोड. डाउनलोड म्हणजे इंटरनेटवरून माहिती घेऊन ती तुमच्या डिव्हाइसवर साठवणं, जसं की तुम्ही एखादा गेम किंवा व्हिडिओ सेव्ह करत असाल. आणि अपलोडिंग म्हणजे उलट तुमच्या डिव्हाइसवरून माहिती इंटरनेटवर पाठवणं, जसं की एखादा फोटो किंवा ऑनलाईन पोस्ट शेअर करणं. आता ब्राउझर आणि सर्च इंजिनबद्दल बोलूया. ब्राउझर जसे की क्रोम किंवा सफारी तुम्हाला वेबसाईटपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. सर्च इंजिन जसं की गुगल तुम्हाला इंटरनेटवर माहिती शोधण्यास मदत करतं. तर ब्राउझर म्हणजे दरवाजा आणि सर्च इंजिन म्हणजे नकाशा. अगदी परिपूर्ण उदाहरण. आणि शेवटी इमोजी. हे ना छोटे छोटे चित्र असतात जे भावना दर्शवण्यासाठी वापरतात, जसं की हसू, आनंद आणि हृदय म्हणजे प्रेम. मला इमोजी खूप आवडतात. ते संदेशांना खूप मजेशीर बनवतात. हो, हे खरं आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही इमोजी योग्य रीतीने वापरायचे, त्यामुळे तुमचे संदेश स्पष्ट आणि आदरणीय राहतील. वा, डिजिटल जगात शिकण्यासाठी खूप काही आहे. हो, आणि जितकं तुम्ही शिकाल तितकं तुम्ही तंत्रज्ञानाचा अधिक फायदा घेऊ शकाल. तर आता आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत, डिजिटल शिष्टाचार. तुम्हाला माहिती आहे हे काय असतं? हे म्हणजे ऑनलाईन कृपया आणि धन्यवाद म्हणणं असतं का? हो, डिजिटल शिष्टाचार म्हणजे फोन, टॅबलेट किंवा संगणक वापरताना आदर आणि नम्रता दाखवणं. जसं आपण खऱ्या जीवनात चांगल्या शिष्टाचाराचे पालन करतो, तसं डिजिटल जगातही ते महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, संदेश पाठवताना नेहमी शिष्ट आणि नम्र शब्द वापरायचे. आदर आणि काळजी दर्शवण्यासाठी चांगले शब्द आणि इमोजीज वापरायचे. जेव्हा आपण व्हिडिओ कॉलमध्ये असतो तेव्हा काय? चांगला प्रश्न आहे. व्हिडिओ कॉलमध्ये इतरांचं बोलणं हस्तक्षेप न करता स्वतःची पाळी येण्याची वाट पाहायची. एक महत्त्वाचा नियम आहे. आणि नेहमी खात्री करायची की तुम्ही शांत ठिकाणी आहात, जेणेकरून सर्वांना तुमचं बोलणं स्पष्टपणे ऐकू येईल. आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे गोपनीयतेचा आदर करणं. कधीही दुसऱ्याचा फोटो किंवा व्हिडिओ त्यांची परवानगी घेतल्याशिवाय शेअर करायचा नाही. जसं मी ऑनलाईन माझा फोटो शेअर करण्याआधी तुम्हाला विचारते. हो, अगदी बरोबर. नेहमी प्रथम विचारणं श्रेष्ठ आहे. आणि लक्षात ठेवा, शेअर करण्यापूर्वी नेहमी विचार करायचा. इंटरनेटवर तुम्हाला जे काही दिसतं ते सगळं खरं असू शकत नाही, आणि खोटी माहिती शेअर केल्याने इतरांचा गोंधळ होऊ शकतो. नेहमी विश्वासार्ह प्रौढांपासून माहितीची खात्री करून घ्यायची. मी हे लक्षात ठेवेल. आणखी काय माहिती असायला हवं? शेवटी खूप सारे संदेश एकाच वेळी पाठवू नका किंवा सार्वजनिक ठिकाणी आवाजातील व्हिडिओ चालवू नका. इतरांच्या भावनांचा आदर ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. समजलं. मी एक शिष्ट आणि नम्र डिजिटल वापरकर्ता होईन. खूप छान. डिजिटल शिष्टाचार डिजिटल जगाला अधिक चांगला आणि सुरक्षित ठिकाणी बनवतो. चला मुलांनो, आता आपण स्क्रीन टाईम बद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे? हे म्हणजे आपण फोन किंवा टॅबलेट किती वेळ वापरतो ते आहे का? बरोबर. स्क्रीन टाईम म्हणजे डिजिटल उपकरणांचा वापर, जसं की फोन, टॅबलेट किंवा टी व्ही पाहणं यासाठी वापरलेला वेळ. ही उपकरणं खूप उपयोगी आहेत, पण खूप स्क्रीन टाईममुळे डोळे थकल्यासारखे वाटू शकतात. पण मला टॅबलेटवर गेम खेळायला खूप आवडतात. किती वेळ गेम खेळणं ठीक आहे? चांगला प्रश्न आहे. स्क्रीन टाईम आणि इतर क्रियांमध्ये संतुलन साधणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही टॅबलेटवर 30 मिनिटं खेळू शकता आणि नंतर थोडा वेळ बाहेर खेळायला किंवा स्ट्रेच करायला जाऊ शकता. आपण ब्रेक्स का घेतो मम्मी? ब्रेक्स तुमच्या डोळ्यांना आराम देतात आणि तुमच्या मेंदूला रिलॅक्स होण्याचा वेळ देतात. स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्यास तुम्हाला थकवा किंवा डोकेदुखी होऊ शकते. जसं आपण निरोगी राहण्यासाठी विविध पदार्थ खातो, तसंच आपल्या मेंदूला आणि शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी विविध क्रियांमध्ये सहभागी होणं महत्त्वाचं आहे. मी आतापासून ब्रेक्स घेईन आणि खेळायला सुद्धा जाईन. खूप छान. लक्षात ठेवा,
स्क्रीन फायदेशीर आहे, पण त्यांना तुमच्या दिवसाचा अधिक वेळ देऊ नका. स्क्रीन टाईम मर्यादित करून तुमच्याकडे इतर मजेदार गोष्टींसाठी जास्त वेळ द्या, जसं की खेळणं, वाचन करणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं. चला मुलांनो, आता आपण अजून एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. डिजिटल साक्षरता आणि जागरूकता. तुम्हाला डिजिटल साक्षरता म्हणजे काय हे माहिती आहे का? हे म्हणजे टॅबलेट किंवा कम्प्युटर वापरणं शिकणं असतं का? हे त्याचा एक भाग आहे. डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल उपकरणं सुरक्षित आणि बुद्धीने कशी वापरावीत ना हे समजून घेणं. हे माहिती शोधणं, ॲप्स वापरणं आणि तुमचे वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवणं याबद्दल आहे. तर हे डिजिटल जगाचे नियम शिकण्यासारखं आहे का? होय, जसं आपण पुस्तक वाचून गणिताचे प्रश्न सोडवू शकतो, तसंच तंत्रज्ञान योग्यरित्या वापरावं हे देखील शिकावं लागतं. उदाहरणार्थ तर आपण मजबूत पासवर्ड आणि ऑनलाईन काळजी घेणं याबद्दल चर्चा केली होती ना? हो आई, हे आपल्याला सुरक्षित ठेवण्यास मदत करतं. हो, डिजिटल साक्षरता म्हणजे तेच आहे. आणि याचा अर्थ ऑनलाईन काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे समजून घेणं आहे. इंटरनेटवर आपण काय पाहतो हे सर्व खरं नसतं, म्हणून खात्रीशीर मोठ्यांशी तथ्याची तपासणी करायची. ते खूप महत्त्वाचं आहे. आपण रोज डिजिटल साक्षरता कशी वापरू शकतो? तुम्ही शालेय प्रकल्पासाठी माहिती शोधून, शिक्षण ॲप्स वापरून आणि तुमच्या अध्ययन वेळापत्रकाला डिजिटल कॅलेंडरवर सुसंगत करू शकता. आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला काहीतरी समजलं नाही तर नेहमी मोठ्यांपासून मदत घ्या. मी माझ्या टॅबलेटवर सायन्स प्रोजेक्टसाठी माहिती शोधीन. हा एक उत्कृष्ट विचार आहे. डिजिटल साक्षरता आपल्याला संधीचा एक नवा दरवाजा उघडते, पण त्याचा वापर जबाबदारीने करणं खूप महत्त्वाचं आहे. चला मुलांनो, आता आपण काही आश्चर्यकारक उपकरणं, ॲप्स आणि वेबसाईटबद्दल बोलूया, ज्यात तुमचं शिकणं मजेदार आणि रोमांचक बनू शकतं. तुम्हाला माहिती आहे का की काही ॲप्स आहेत ज्यात गणित, विज्ञान शिकवू शकतात आणि तुमच्या चित्रकला कौशल्याला सुधारणा देखील करू शकतात. खरंच मला चित्र काढायला खूप आवडतं. आणि मला कोड सोडवायला आवडतं. अशा ॲप्स आहे का? हो, नक्कीच. मी तुम्हाला दाखवते. हे गणित ॲप आहे जे समस्या निवारण खेळासारखं बनवतं. आणि हे चित्रकला ॲप तुम्हाला फक्त तुमच्या बोटांचा वापर करून तुमचं स्वतःचं कलात्मक काम तयार करण्याची संधी देतं. आणि हे विज्ञान क्विज ॲप आहे जिथे तुम्ही प्राणी, अंतराळ आणि इतर गोष्टींबद्दल तुमचे ज्ञान तपासू शकता. वा, मला चित्रकला ॲप ट्राय करायचंय. आणि मी क्विज ॲप ट्राय करेन. खूप छान. पण अजूनही बरेच काही आहे. नॅशनल जिओग्राफिक किड्स आणि खान अकॅडमी यासारख्या वेबसाईटवर व्हिडिओ, खेळ आणि उपक्रम आहेत जे तुम्हाला शिकण्यास मदत करतात आणि ते मजेशीर देखील असतात. हे साधनं वापरून शिकणं खूप मजेदार वाटतं. हो, पण लक्षात ठेवा, नवीन ॲप किंवा वेबसाईट वापरण्यापूर्वी नेहमी मोठ्यांशी विचारून पाहायचं. आणि हे साधन तुमच्या शालेय कामासाठी वापरा, फक्त खेळण्यासाठी नाही. मी गणित ॲप वापरून शालेय अभ्यासासाठी माझे अंकाचा सराव करेन. खूप छान. हे साधन तुम्हाला तुमचं कौशल्य वाढवण्यास आणि दररोज नवीन गोष्टी शिकण्यासाठी मदत करू शकतं. चला मुलांनो, आता आपण अजून एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. हे काय आहे आई? खूप छान दिसतंय. हे एक व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट आहेत. हे डिजिटल जगातील नवीनतम प्रगतीपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही ते घालता तेव्हा तुम्ही एक नवीन जग अनुभवू शकता. जसं तुम्ही अंतराळातली सफर करू शकता किंवा जंगलात फिरू शकता, तेही खोली न सोडता. हे आश्चर्यकारक आहे. डिजिटल जगात अजून काय नवीन आहे? पाहण्यासारखं खूप काही आहे. उदाहरणार्थ तर तुम्ही स्मार्ट होम्सबद्दल ऐकलंय. तुमचा फोन वापरून तुम्ही लाईट्स, पंखे चालवू शकता आणि दरवाजे लॉक करू शकता. वा, हे तर भविष्यात राहण्यासारखं वाटतंय. बरोबर. आणि नंतर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI, जे उपकरणांना शिकायला आणि स्मार्ट निर्णय घ्यायला मदत करते. उदाहरणार्थ तर तुमचा व्हॉइस असिस्टंट तुमच्या टॅबलेटवर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो किंवा तुमच्या आवडीचं गाणं वाजवू शकतो. आई, रोबोट्स बद्दल काय? ते पण डिजिटल जगाचा भाग आहेत का? अवश्य. रोबोट्सचा वापर विविध कामांसाठी केला जातो, जसं की साफसफाई, वस्तू तयार करणं आणि रुग्णालयात शस्त्रक्रिया करणं. ते आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा भाग आहे. वाव, हे किती छान आहे. मला या नवीन तंत्रज्ञानाबद्दल अधिक शिकायचं आहे. आणि तू ते शिकशील. डिजिटल जग नेहमी बदलत असतं आणि शिकण्याच्या आणि वाढवण्याच्या नवीन संधी देतं. पण लक्षात ठेवा, हे सर्व प्रगतिशील तंत्रज्ञान जितकं रोमांचक आहे ना, तितकं त्याचा वापर जबाबदारीने आणि योग्यरित्या करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा आठवण करून देतो.
डिजिटल साक्षरता हे एक आयुष्यभराचं कौशल्य आहे. नवीन साधनांचा शोध घेत असताना ऑनलाईन सुरक्षित राहणं, स्क्रीन टाईम मर्यादित करणं हे तुम्हाला डिजिटल जगात मार्गदर्शक ठरणार आहे. स्मार्ट बना, सुरक्षित रहा, डिजिटल साक्षर रहा.